पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका. दौंड तालुका हा पुणे जिल्ह्यातील अतिशय नावाजलेला तालुका. या संपूर्ण तालुक्याचं जे राजकारण आहे हे त्या ठिकाणी असलेल्या सहकारी साखर कारखान्यावरती चालू असतं. जुने जाणते लोक सांगतात की या सहकारी साखर कारखान्यावरती, या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरती ज्याची सत्ता असेल त्याचीच सत्ता संपूर्ण दौंड तालुक्यावरती राहते. नमस्ते, मी गणेश दिवेकर आणि आपण पाहत आहात सत्यवेद न्यूज. दौंड तालुक्यातील ज्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचं राजकारण केलं जातं, ज्या सहकारी साखर कारखान्यावरती संपूर्ण तालुक्याचं राजकारण होतं, असा भीमा सहकारी साखर कारखाना. या भीमा सहकारी साखर कारखान्याचा गेल्या 10 वर्षामध्ये संचालक मंडळाचे कुठल्याही प्रकारचं मतदान झालं नाही, संचालक मंडळाचं कुठल्याही प्रकारचं इलेक्शन झालं नाही. परंतु आता मात्र या संचालक मंडळाचं मतदान कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या सर्व प्रक्रियेसाठी भीमा पाटस बचाव संघर्ष समिती मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. आज त्या समितीने पत्रकार परिषद घेऊन आपली जी काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट केली. यामध्ये या समितीने अनेक प्रश्न उपस्थित केले, अनेक आरोप प्रत्यारोप हे प्रशासनावरती, त्याचबरोबर कारखान्याचे जे आत्ताचे विद्यमान संचालक असतील, जे काही आमदार राहुल कोल जे कारखान्याचे सध्याचे चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत, यांच्यावरती केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चला आपणही या पत्रकार परिषदेमध्ये जाऊया आणि नक्की काय हा विषय आहे तो जाणून घेऊयात. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुकीची मुदत जून मध्ये संपली होती. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कारखान्याची निवडणूक झाली नाही. दरम्यानच्या काळात 2017 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 31 कोटी 90 लाख कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज दिलं होतं. परंतु कारखान्यानं त्या कर्जाचा 1 रुपया न फेडल्यानं हे सरकारचे पैसे वसूल व्हावे या संदर्भात आम्ही साखर आयुक्तालयाकडे मागणी केली होती. साखर आयुक्तालयाने त्यावरती काहीच निर्णय घेत नाही, म्हणून बराच काळ आम्हाला त्याची संघर्ष करावा लागला. ते करत असताना आमचं म्हणणं असं होतं की शासनाच्या आदेशाप्रमाणे हे संचालक मंडळ जर एनसीडीसीचं कर्ज थकलं असेल तर 1 महिन्याच्या आतमध्ये बरखास्त करा असं शासनाचे आदेश होते. त्याप्रमाणे आपण त्यांना मागणी करू. परंतु दरम्यान प्रादेशिक सहसंचालकांनी त्या कारखान्याची निवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक निधी शासनाकडे जमा करावा अशी वेळोवेळी मागणी करत होतं. कारखान्याने फक्त 60 लाख रुपये निवडणूक निधीची गरज होती. पैकी कारखान्याने 20 लाख भरले होते, 40 लाख जाणीव भरत नव्हते कारण त्यांना निवडणूक घ्यायची. आपण काय कारखान्याची निवडणूक घ्यावी अशी तरीच कुठं मागणी केली. आपण एवढीच मागणी केली होती की एनसीडीसीचे पैसे, ते सरकारचे पैसे कारखान्याने थकवले आणि ते वसूल झाले पाहिजे. आणि त्याकरता संचालक मंडळाने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे बॉन्ड करून दिले होते त्या बॉन्ड प्रमाणे संचालक मंडळाकडून ते पैसे वसूल करावे अशी आपण त्यांना वेळोवेळी मागणी करत होतो. आणि मग त्याच दरम्यान साखर आयुक्तांनी आदेश काढले. या संचालक मंडळाकडून त्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र दिलेले आहे. त्या हमीपत्राप्रमाणे हे जे हमीपत्र आहेत ते आपल्याला दाखवतो. हे हमीपत्र आहे म्हणजे कारखान्याचे भारताचं संचालक मंडळाचे चेअरमन राहुल सुभाष कोल हे त्यांचं नोटरी हमीपत्र आहे. त्यांच्यावरती फोटो, त्यांची साईन आहे. आणि हे सगळं रेकॉर्ड गहाळ केलं होतं. त्याच्या अथक प्रयत्नातून आपण मिळवलंय. त्या संघर्षात माझ्याबरोबर एलपी ताते होते, मनोज भाई फरतडे होते,
कशा पद्धतीने मिळवले यासाठी किती संघर्ष करावा लागला ते सांगितलं तर तुम्ही म्हणता मी आजो प्रकारे सांगा. आणि मग हे सगळं दाखल केलं आणि मग साखर आयुक्तांनी त्याच्यावरती नोटीस काढली संचालक मंडळाला. या थकीत कर्जाचं व्याज असेल 68 कोटी रुपयाचा बोजा आपल्या सातबाऱ्यावरती नोंद करतो. ही सगळी प्रक्रिया चालू असताना कारखाना राहिलेले 40 लाख भरत नाही म्हणून साखर आयुक्तांनी दुसरा एक आदेश काढला की सहकार कायद्याच्या 77 खाली या कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त का करू नये. संचालक मंडळाला नोटीस दिली, कारखान्याला नोटीस दिली, 1 महिन्याचा मध्ये वेळ दिला म्हणणं दाखल करायला. परंतु त्याच्यावरती संचालक मंडळाने कारखान्याने कुठल्याही प्रकारचं म्हणणं दाखल केले नाही. त्याच्यावरती सभासदांना सूचना हरकती पण मागवल्या होत्या त्यांनी. आणि दरम्यान मग कारखान्याच्या काही सभासदांनी अप्पा असतील, व्यंकट असतील, मनोज फडतडे असतील, अशा अनेक सभासदांनी तिथं सूचना नोंदवल्या की 2020 ला मुदत संपली, संचालक मंडळ बरखास्त करा आणि तिथं प्रशासक नेमून कारखान्याची निवडणूक घ्या. ही प्रक्रिया सुरू असताना कारखान्याने काही म्हणणं दाखल केलं नाही म्हणून प्रादेशिक सहसंचालकांनी हे संचालक मंडळ बरखास्त केलं आणि तिथं प्रशासकीय समिती नेमली. त्या प्रशासकीय समितीवरती माझे अध्यक्ष म्हणून संभाजी ताकवणे संचालक आणि तुषार शितोळे संचालक अशी तिघांची समिती नेमली. आम्ही समितीने कार्यभार स्वीकारला, कामकाज सुरू केलं. पण तातडीने त्यांनी सरकार मंत्र्यांच्याकडे अपील दाखल करून त्याला तात्पुरती स्थगिती मिळवली त्याच दिवशी. पण जी पहिली स्थगिती मिळवली होती ती खोटी होती, ती आम्ही कोर्टातही सिद्ध करून दिली. त्यानंतर परत त्यांनी 29 ला हिअरिंग घेतलं. त्या हिअरिंग मध्ये ही स्थगिती कायम केली आणि त्याच्यावरती आम्हाला 8 दिवसाचं म्हणणं दाखल करायला आम्हाला परवानगी दिली. दरम्यान आम्ही सरकार मंत्र्यांच्या स्थगिती आदेशावरती उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती याचिका 7/5/2026 ला सुनावणीला आली होती. आणि आम्हाला म्हणणं दाखल करायला सरकार मंत्र्यांनी 8 तारखेपर्यंतची वेळ दिली होती. परंतु त्या सत्ताधारी मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून सहकार मंत्र्यांवर दबाव आणून आदल्या दिवशीच आमच्या विरोधातला आदेश पारित करून घेतला आणि 7 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान कोर्टापुढे आमचं पिटिशन सुनावणीला आलं. त्या दरम्यान घाई गडबडीमध्ये कोर्टापुढे तो आदेश दाखल केला. दाखल केल्यानंतर कोर्टाने त्यावर मिस्किलपणे टिप्पणी केली, अरे इतक्या घाई गडबडी सगळे निर्णय होतात सरकारमध्ये, असलं कोर्ट त्याच्यावर एवढे म्हटले की ज्युडिशियल मॅटर आहे, ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे. आता तुमचा आदेश रद्द केलाय, ते आता पिटिशन आपल्याला चालवता येणार नाही, तुम्ही तो आदेश चॅलेंज करा. हे म्हणत असताना कोर्टाने सगळ्यांच्याच वकिलांना विचारलं, कारखान्याचे वकील होते, सरकारचे होते, आपले होते, की इथं राजकारण सगळं चाललेलं मला दिसतंय. त्या कारखान्याचा फक्त निवडणूक व्हावी एवढाच विषय वाटतोय मला. 2020 पासून निवडणूक झाली नाही तर मी निवडणूक प्रोग्राम लावतो, तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांचे वकील हेच म्हटले. कोर्टानं 7/5/2026 ला आदेश दिला, या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू करा. दरम्यानच्या काळात प्रशासक समिती आमची बरखास्त केल्यामुळं नवीन शासनाचा अधिकारी नेमावा असा आदेश झाला. शासनाचा आदेश झाल्यानंतर DDR पुणेची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्यावरही दबाव आणला गेला, त्यांना चार्ज स्वीकारू दिला नाही. पुन्हा कोर्टात मॅटर गेलं, कोर्टापुढे सगळी वस्तुस्थिती मांडली. कोर्टानं सहकार मंत्र्यांवर ताशेरे ओढले, DDR पुणे यांच्यावर ताशेरे ओढले आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं साखर आयुक्तांना की याच्यावरती आता तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून नेमका कोणाची नेमणूक करणार हे तुम्ही नाव सांगा, त्या पद्धतीने आम्ही नेमणुकीचा आदेश करतो. आणि म्हणून विशेष लेखापरीक्षक यांची नेमणूक आम्ही करतो असं प्रादेशिक सहसंचालकांनी कोर्टाला सांगितलं. त्याप्रमाणे द्वारकानाथ पवार विशेष लेखापरीक्षक पुणे 1 यांची प्रशासक म्हणून शासनाचा अधिकारी म्हणून नेमणूक झाली. हे होत असताना मग कोर्टाने असं सांगितलं आता निवडणूक कार्यक्रम सुरू करा. प्रशासकाला सांगितलं, कारखान्याला सांगितलं मतदार याद्या दाखल करा. पण कारखान्याने परत तिथे घोळ घातला की निवडणूक सुरू करा म्हणून सांगताय, पण आमच्याकडे पैसेच नाही. आमचा कारखाना MBC नाईकेने जप्त केलाय, तो भाड्याने दिलाय, आमच्याकडे आता काहीच नाही. मग कोर्टाने त्यावेळेस सरकारला विचारलं की कारखान्याकडे पैसे नसेल तर तुम्ही तुमच्या निवडणूक निधी तयार करा, त्यातून पैसे भरा, निवडणूक द्या. सरकारने सांगितलं आमच्याकडे अशी निधीची तरतूद नाही. कोर्टाने विचारलं की भाड्याने कोणाला दिलाय, आपण भाडेकरूला सांगू.
कारखान्यानं सांगितलं साईप्रिया शुगर यांना 25 वर्षाच्या भाडे कराराने कारखाना दिला. कोर्टानं सांगितलं भाडेकरूला म्हणजे साईप्रिया शुगरला की तो भाड्याने चालवतोय, भाड्यापोटी यांना 40 लाख रुपये होते, निवडणूक निधी होईल आणि इलेक्शन घेऊ. कोर्टाने ऑर्डर केली साईप्रियाच्या बाजूत, म्हणजे साईप्रियाला सांगितलं, आदेश केला. आणि त्याला जवळपास आतापर्यंत मला वाटतं 48 वर्ष झालेली आहे. आणि हा साखर कारखाना चालवत असताना काकांनी अतिशय उत्तम पद्धतीनं कारखाना चालवला. नंतर मी स्वतः 10 वर्षे 2001 सालापर्यंत हा कारखाना चालवलेला आहे. आणि या कारखान्याची परिस्थिती 2001 सालापर्यंत अतिशय चांगली होती. परंतु स्वर्गीय सुभाषांना कुल आकस्मिक गेल्यामुळं आज त्यांचे चिरंजीव म्हणून त्यांना चेअरमन पदावर त्या ठिकाणी मी बसवण्याचा प्रयत्न केला. ते बसले. त्याला आता 25 वर्ष होऊन गेली. त्यांच्या ताब्यात तो कारखाना आहे. आणि म्हणून कारखान्याची अवस्था ही प्रत्येक माणसाला माहीत झालेली आहे. आणि मी बी गेली 51 वर्ष राजकारणात काम करतोय. 41 वर्षी जिल्हा बँक चालवतोय. आणि 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भीमा पाटस कारखाना अतिशय उत्तम चाललेला होता. कुठंही केस इतकी तक्रार कोणाचीच नव्हती. परंतु त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर आज 25 वर्षामध्ये त्या कारखान्याची काय अवस्था झालेली आहे हे तुम्ही सुद्धा बारकाईने जर अभ्यास केला तर फार मोठे घोटाळे त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब हे 2017 साली मोडी टाकायला आले. त्यांनी मोडीचा कार्यक्रम केला. त्यावेळेस हा भीमा पाटस कारखाना चांगला चालावा म्हणूनसाठी त्यांनी 36 कोटी रुपये जाहीर केले तिथंच. आणि 36 कोटी रुपये जाहीर करून 1-1.5 महिन्यामध्ये ते पैसे खात्यावर जमा झाले भीमा पाटस कारखान्याचे. आणि तो कारखान्याचे पैसे तिकडनं जमा झाल्यानंतर कारखाना चालू राहायला पाहिजे होता का बंद व्हायला पाहिजे होता? कारखाना बंदच झाला. 2-3 सीझन ते कारखाना चालू झालाच नाही. आणि मग ते 36 कोटी रुपये गेले कुठं वापरले, कशासाठी तुम्हाला दिले, हाही प्रश्न निर्माण होतो ना. परंतु त्याचं काहीच उत्तर त्यांच्याकडनं मिळालेलं नाही. आणि मग त्यांनी निराणी कुठला ते काय कर्नाटक ना, कर्नाटकचा निराणी गाठला. आणि त्या निराणीला 25 वर्षाचा करार करून तो चालवायला गेला. मग त्याच्यात निराणी आहे करार, साईप्रिया आहे आणि आणखीन कुठली तरी एक कंपनी आहे. अशी 2-3 ॲग्रीमेंट आहेत. आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी सुद्धा चालवायला घेतला. मला माहिती आहे मी चालवत असताना 12-13 लाख क्रशिंग व्हायचं एका सीझनमध्ये. आणि ते निराणीला दिल्यापासून त्या कारखान्याचं गळी 4 आणि 5 लाखाच्या पुढे जाईनाच. बघा तुम्ही माहिती घ्या, सगळी कागद आहेत तुमच्याकडे. काय असं का झालं, काय व्हायचं कारण नाही, कारण काय आहे, कारण तर कळलं पाहिजे ना. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो 2019ला खरं निवडणूक झाली असती या भीमा पाटस कारखान्याची. परंतु ती निवडणूक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच असं पाहतोय की निवडणुकीची मुदत संपल्यानंतर तिथं प्रशासक येतो कुठल्याही संस्थेला, कुठल्याही महाराष्ट्रात. चालू झाल्यापासून आजपर्यंत 3 चेअरमन झाले. एक पहिले स्वर्गीय मधुकाका, दुसरे सुभाषांना आणि तिसरे राहुल दादा. प्रशासक लोकशाही मार्गाने हे विषय हाताळणारे 2 माणसं होती. एक म्हणजे मधुकाका आणि सुभाषांना. आणि त्यांनी योग्य प्रकारे तो कारखाना हाताळला. पण हा कारखाना भविष्यात बंद पाडण्याचं काम राहुलदादांनी केलं. आणि तो सभासदांच्या मालकीचा आहे, पण बंद पडला. तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सहाय्य केलं, तुम्हाला नंतर
चालवायला दिला, चालू झाला कारखाना. पण आज तुम्ही इलेक्शन का होऊ देत नाही, हा महत्वाचा विषय आमच्या पुढं उभा राहिला. प्रत्येक ठिकाणी कोर्टात सुद्धा त्यांचे वकील असतील, सरकारी वकील असतील, हे वेगवेगळे मुद्दे मांडत होते की जेणेकरून कारखानाची निवडणूक लागू नये किंवा लांबली जावी. तुमच्या 49,000 सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे, त्यांच्या ठेवी आहेत, त्या ठेवीवरचं व्याज आहे, सभासदांचे आज शेअरच्या रक्कम आहेत, 10,000-15,000 रुपये शेअरची रक्कम आहे. असं असताना ही त्यांची मालकी असताना जमिनीची मालकी त्यांची आहे तिथल्या, आपण इलेक्शन का लावू शकत नाही? या सगळ्या विचारातून सर्वप्रथम पुढाकार घेतला ह्या स्वर्गीय अजितदादांनी. त्यांना वसंतरावांना आप्पांना सांगितलं की बाबा कुठल्याही परिस्थितीत त्याची चौकशी लागली पाहिजे, तुम्ही कागदपत्र गोळा करा. त्याप्रमाणे वसंतरावांनी कागदपत्र गोळा केली. सरकार दप्तरी कमिशनर ऑफिसला आरजेडीकडे आप्पांनी पाठपुरावा केला. अगदी बाबासाहेब पाटलांकडे सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि ती बॉडी बरखास्त झाली. बरखास्त होऊन त्याच्यावर प्रशासक नेमले गेले. तिथेही त्यांनी बऱ्याच अडचणी आणल्या. प्रशासकाला हे प्रशासक काढून दुसरे प्रशासक नेमले, शासकीय नेमले. तर ते शासकीय प्रशासक आले, ते शासकीय प्रशासकांनी सुद्धा त्यांच्याच बाजूने कामकाजाला सुरुवात केली. शेवटी हा लढा कुठेतरी लोकांच्या बाजूने लढलं पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका झाली. म्हणून आम्ही ह्या लोकांच्यात गेलो, पैसे गोळा केले आणि त्या माध्यमातून आज रोजी याचा प्रोग्राम डिक्लेअर झालाय. त्या माध्यमातून आम्ही लोकांच्यात परत जाणार. आम्हाला काय, आम्ही ह्यात संचालक व्हायचंय, चेअरमन व्हायचंय म्हणून आम्ही हे सगळं केले असं नाही. हा कारखाना लोकांच्या हातात राहावा म्हणून आम्ही केलेले आणि आम्ही लोकांच्यात जाणार आहे. परत लोक म्हणली तर आम्ही पुढे जाणार, लोक नाही म्हणली, लोकांना दुसऱ्यांना कोणाला चान्स द्यायचा असला किंवा त्यांना हे करायचं असलं तर त्या पद्धतीने आम्ही जाऊ. आम्ही लोकांबरोबर राहणार आहे कुठल्याही परिस्थितीत आणि हा कारखाना लोकशाही मार्गाने टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढंच. धन्यवाद. तुम्ही त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून काम केलं, त्या संदर्भात तुम्ही त्यांना जाब विचारला नाही? हो, विचारलं ना. आपल्याला आठवत असेल 2021ला वार्षिक सभा झाली होती ऑनलाईन. त्या वार्षिक सभेला मी त्यांना प्रश्न केला की बाबा ह्याचा तुम्ही निराणी बरोबर जो काय तुमचं चाललंय करार वगैरे त्याची काय आमच्यापर्यंत चर्चा आहे, तुम्ही आज जनरल मीटिंग हा विषय घेणार असाल तर तुम्ही आम्हाला तो करार दाखवला पाहिजे, आम्हाला त्यात सहभागी करून घेतलं पाहिजे, कशा प्रकारे काय. त्यांनी त्याला उत्तर असं दिलं की भाऊ मी तुमच्या घरी येतो आणि घरी येऊन आपण सविस्तर चर्चा करू, इथं नको बोलायला. आता जनरल मीटिंग म्हणल्यानंतर सभासदांना उत्तर द्यायचे असतात. मी सभासद याला त्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही, म्हणजे ती टाळाटाळ झाली आणि अशीच टाळाटाळ त्यांनी वेळोवेळी केलेली. आपण नाही केलेली. आपण तिथं जनरल मीटिंगला गेल्यानंतर त्यांची चेष्टा करायची, कुठला तरी एखादा पॉईंट. सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.